नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव मालिकेमधील आजच्या धमाकेदार भागामध्ये कान्हा, माँसाहेब आणि कान्हाची आई सगळेजण कान्हाच्या वडिलांचे देवदत्ताची इथे श्राद्धाची पूजा चालू असते आणि ब्राह्मण आलेला असतो आणि ते आता नैवेद्य वगैरे विधीप्रमाणे कान्हा त्याच्या वडिलांची श्राद्ध पार पाडत असतो। इकडे सखीसुद्धा ऑफिसमध्ये आलेली असते आणि राघव तिच्या वडिलांचा जो फोटो असतो त्या फोटोला विनम्रपणे अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा देत असते। सगळे ऑफिसचे स्टाफ तेथे जमलेला असतो। सखी म्हणते, बाबा खरंच तुमच्यासोबत घातलेल्या आठवणी आणि तुमची खूप आठवण येते, तुम्हाला खूप मिस करत आहे असं ती बाबांच्या फोटोला नमस्कार करून म्हणत असते आणि तिळे सखीला अश्रू अनावर झालेले असतात। सखी रडत असते। आता घरी सगळी काही तयारी चालू असते। आता जी मनस्विनी असते ती मात्र गोडाधोडाचं खीर बनवत असते। आता गोडाधोडाचा वास आल्याच्या नंतर मावशी खाली येतात। मावशी म्हणते, अगं काय? आणि मग येथे मावशी म्हणते, काय बनवत आहे? आता मात्र मनस्विनी म्हणते, खीर बनवत आहे। आता कुणासाठी बनवत आहे? आणि मग मला दे ना थोडी। तेव्हा मनस्विनी म्हणते, नाही भेटणार तुला। मावशी म्हणते, का नाही भेटणार मला खिरीचा वास आला ना गोडाचा, म्हणून मी खाली आले। मला जर आता तू जर खीर खायला दिली नाही तर तुझा हा मोबाईलमधला जो व्हिडिओ आहे ना तो सगळ्यांना दाखवेल। नाविलाजाने मनस्विनी वाटीत खीर मावशीला देते आणि मग मावशी ती खीर खायला जाते तर तिचं लक्ष सहज एका बॉटलकडे जातं आणि ती बॉटल असते विष ह्याची बॉटल असते। ती म्हणते, हे काय? ती कसली बॉटल आहे? धाडदिशी वाटी खाली आपटून देते। मग तिला समजतं की या खिरीमध्ये मनस्विनीने विष घातलेलं आहे आणि म्हणते, हे बाटली कशाची? तेव्हा आता मनस्विनी म्हणते की हे तुझ्यासाठीच आहे, खा ना ही खीर। मी ही खीर सखीला केलेली होती कारण की सखीचा आज कार्यक्रम मिटवायचा होता, मला कायमची सखीला संपवायचं होतं, म्हणून या खिरीत विष घातलेलं आहे। तेव्हा मात्र मग ती मावशी ती खिरीची वाटी खाली ठेवते आणि म्हणते, इतक्या दिवसात तू सखीची प्रॉपर्टी सगळी तुझ्या नावावर झालेली होती, इतक्या दिवसात तू सखीला संपवू शकत होती, का नाही संपवलं? तेव्हा मनस्विनी म्हणते, हो माझं तिच्याकडे काही काम राहिलेलं होतं आणि ते सगळे कामं मला पूर्ण करायचे होते, म्हणून इतक्या दिवस तिला सोडलं, पण आज नाही, आज तिचा शेवटचा दिवस असणार आहे। आज ही खीर खाऊन मात्र सखी संपणार आहे। आणि मग आता येथे मनस्विनी म्हणते, जा माझा मोबाईल रूममध्येच राहिला, सखी का इतक्या वेळ झाला आली नाही? म्हणून मावशी म्हणते, फोन कर तिला। आता मग मोबाईल बघायला जाते तर मोबाईल नसतो आणि मग आईला म्हणते की जा मोबाईल घेऊन ये वरतून। आता मात्र आई म्हणते की अगं किती पाप करणार आहेस तू, सगळे हे तुझे किती पाप, तुझ्या पापाचा घडा तुझ्या डोक्यावर आहे। आता मात्र मनस्विनी म्हणते की हो, या पापाच्या घड्यामध्ये तू सुद्धा तितकीच सामील आहे ना, तू पण तितकीच जबाबदार आहेस। आता मात्र तुला ही अर्धी प्रॉपर्टी हवी आहे ना, आणि मग जा माझा मोबाईल रूममधून घेऊन ये। तेव्हा मग इथे मावशी म्हणते की नाही, माझे पाय दुखतात गुडघे, मी नाही आणत, जा मी नाही आणणार तुझा। आता मात्र मग येथे मनस्विनी म्हणते की तुला प्रॉपर्टी हवी आहे ना, त्यासाठी मग तुला जावं लागेल। आणि मग येथे मग ती म्हणते, ठीक आहे जाते। आता इकडे गौतम मनस्विनीच्या रूममध्ये पुरावा शोधत असतो। आता मात्र मावशीही तेथे रूममध्ये येते पण तिला काहीतरी चाहूल लागते। मग येथे गौतम कपाटाच्या मागे लपतो। मावशी मोबाईल घेते आणि इकडे तिकडे बघते आणि मोबाईल घेऊन जाते। तेवढ्यात आता गौतमने लॅपटॉप शोधलेला असतो आणि तो सुखरूप आता त्याच्यातून वाचलेला असतो। आता खाली आलेली असते सखी ही ऑफिसमधून राघवचा फोटो घेऊन आलेली असते। तेव्हा मात्र मनस्विनी म्हणते, अगं खूप उशीर झाला सखी बाळा तुला। तेव्हा म्हणते, अगं ती जागाच खूप विचित्र होती, तिथे कोणीच नव्हतं, सुनसान जागा होती। आणि मग इकडे आता राघवची येथे श्राद्धाची पूजा झालेली असते। सखी विधीप्रमाणे सगळी पूजा पार पाडते। सगळेजण पूजेसाठी बसलेले असतात, नैवेद्य तयार असतो आणि मग नैवेद्य येथे राघवला दाखवलेला असतो। आणि मग येथे मनस्विनी म्हणते की सखी ही गोडाची जी खीर आहे ती तुझ्या बाबांना खूप आवडायची, आता तू ही खीर खा म्हण। पण सखी म्हणते, नाही मी गोडाचं सोडलेलं आहे। पण मनस्विनी म्हणते की तुझ्या बाबांसाठी नाही खाणार का? आता मात्र इकडे जी खरी तेजस्विनी असते ना, ती त्या दरीत पडल्यापासून वाचून एका घरी राहत असते। ती घरी त्या पाटीवर राघवचं नाव लिहिते आणि त्या राघवचं नाव लिहून त्याची विधिवत तिथे त्या घरी राहून पूजा करत असते। त्या राघवला नैवेद्य दाखवलेला असतो। खरी तेजस्विनी तर इकडं असते। आणि मग
आता खिरीची वाटी उचलते आणि चमचा घेते, तोंडात घास घालणार तोच कबीर तेथे हजर होतो. कबीर म्हणतो, बेबी सरकार थांबा. आणि मग आता येथे सखी थांबलेली असते. धाडदिशी वाटी पुन्हा ठेवून देते. आता मनस्विनीला खूप पारा चढलेला असतो आणि मग इथे म्हणतो की आत्ताच नका ती खीर खाऊ, आपण सगळेजण तुमच्या या सरकारचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू आणि तिचं पितळ उघडं पाडू, मगच आपण सगळेजण तोंड गोड करूया. आता मात्र सखी कानाचं काहीच ऐकायला तयार नसते. ती म्हणते, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालता हो. किती वेळेस माझ्या आईने सिद्ध करायचं, तिने एकदा सिद्ध केलेलं आहे, आता अजिबात नाही. तेव्हा मात्र काना म्हणतो की मी पुरावे घेऊन आलेलो आहे आणि आज मी वायफट डायलॉगबाजी अजिबात करणार नाही. आज पुराव्यासकट सगळी माहिती देणार आहे. आणि मग इथे ते डॉक्टरांना, ज्या डॉक्टरांनी मनस्वीच्या डोळ्याची सर्जरी केलेली असते त्या डॉक्टरांना कबीर घेऊन आलेला असतो. आता ते डॉक्टर येतात आणि म्हणतात की दाखवा ती डॉक्टर फाईल. आता डॉक्टरने ती फाईल दाखवलेली असते. सखी धाडदिशी ती फाईल हातात घेते आणि फेकून देते. म्हणते की मी इंडियामधला स्पेशल आय डॉक्टर बोलवला होता, त्यावेळेस आईच्या डोळ्यांची त्याने तपासणी केली, त्यांनी तर सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि आता तुझ्यावर एकाही गोष्टीवर मला विश्वास ठेवायचा नाही. तेव्हा आता ते डॉक्टर कदम जे आलेले असतात त्यांनी ती फाईल दिलेली असते, पण ते म्हणतात की यांनीच त्यांच्या डोळ्याची सर्जरी केली होती. पण आता डॉक्टरांवर कोणीच विश्वास ठेवत नाही. तेव्हा आता कबीर म्हणतो की ठीक आहे, मला माहिती होतं हा सगळा प्रकार, हे सगळं नाटक ही सरकार करणारच आहे, त्यासाठी अजून एक पुरावा आणलेलाच आहे. आता किरण आणि जान्हवी यांना किडनॅप कोणी केलं होतं. तेव्हा मात्र परत पुन्हा नाटक करते, मी नाही, मी कशाला किडनॅप करू, आणि ती जान्हवी सखीची मैत्रीण आहे आणि तो किरण जो आहे तो तुझा मित्र आहे आणि मी का त्यांना किडनॅप करू. पण काना म्हणतो की यांना किडनॅप तुम्हीच केलं होतं, ज्या माणसाला तुम्ही सगळं सुपारी दिली होती ना, तो माणूस सागर जो आहे तो आज इथे उपस्थित आहे, त्याला बोलवतो. तेव्हा तो सगळं काही खरं सांगतो. सरकारनेच मला सांगितलं होतं की किरण आणि जान्हवीला उचलायचं आहे. आणि मग येथे आता कबीर म्हणतो की हे सगळा प्रकार, जान्हवी आणि किरण किडनॅप झाल्याचा प्रकार सरकार दरीत पडल्याच्या नंतर झालेला आहे. मग जर सरकार दरीत पडून मिली तर हे सगळं कोण करत होतं, मग हे सगळं कोण करतंय, असा आता प्रश्न कबीरने इथे उपस्थित केलेला असतो. पण आता सखी जी असते ती काहीच ऐकायला तयार नसते. तेव्हा मात्र सगळे परशू काका म्हणतात की एक ही काही धर्मशाळा वाटली का, आमचं घर म्हणजे तुला काय वाटलं, एकेकाला घेऊन येणार आणि आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवणार, प्रत्येक बोलण्यात तू काहीतरी कहाण्या रचायच्या आणि त्या आम्ही ऐकायच्या, हे अजिबात नाही होणार. आमचा वहिनीवर आमचा पूर्ण विश्वास आहे, हीच आमची तेजस्विनी वहिनी आहे. आता कबीरचं कुणीच ऐकायला तयार नसतं. तेव्हा आता मात्र सखीला खूप राग येतो आणि सखी म्हणते की ठीक आहे, एवढंच तुला करायचं आहे, तुला वाटत आहे ना या खिरीमध्ये माझ्या आईने विष घातलेलं आहे. आणि काना म्हणतो हो, या खिरीत विष आहेच आहे. आणि मग येथे टेबलवर सगळं बघतो आणि म्हणतो की ही विषाची बाटली इथून कसं काय आली. तेव्हा आता मात्र सगळेजण काना म्हणतो की नाही, या खिरीत विष आहे. आता मग ते येथे सखी म्हणते तुला वाटतंय ना या खिरीत विष आहे, चल आज एकदाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकूया, चल माझ्या आईला सिद्ध करण्यासाठी आज मी स्वतः ही खीर पिणार आहे. आणि आता सखीने ती वाटी घेतलेली आहे, धाडदिशी ती खीर सगळी पिऊन टाकलेली असते. आता कबीरला काय करावं काहीच कळत नसतं आणि मग तेवढ्या वेळापुरतं सखीला काहीच होत नाही. त्यानंतर मग आता सरकार जी असते ती पुन्हा तिला आता माहिती असतं की आता सखी ही खीर प्यालेली आहे, आता सखी नक्कीच मरणार आहे. आणि मग तिच्या रूममध्ये जाते आणि पुन्हा सरकारचे कपडे घालते आणि पुन्हा सरकारच्या खुर्चीवर बसते रुबाबदारपणे आणि सरकारच्या रूपात आलेली असते. आता मात्र सखी पटकन पळत आईच्या रूममध्ये जाते आणि आईला सांगायला जाते की आई मी त्या कबीरचं काहीच ऐकलेलं नाही, ती खीर पिऊन टाकलेली आहे. आणि मग मागे बघते तर काय, जी खुर्चीवर बसलेली असते तिने सरकारचे कपडे घालून मग म्हणते की आई हे काय आहे. तेव्हा आता मात्र इथे सरकार म्हणते की पुढे आरशात बघ जरा एकदा. आता ज्या खिरीतून विष टाकलेले असते ती खीर सखी प्यालेली असते आणि त्याचा असर आता सखीवर झालेला असतो. सखीच्या नाकातून रक्त यायला सुरुवात झालेली असते. सखी पुन्हा हरलेली असते. आईला ओळखण्यामध्ये तिने कबीरचं ऐकलेलं नसतं. जेव्हा ते कबीर जेव्हा तिच्या आईवर आरोप करत असतो, हीच सरकार आहे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा खानदिशी सखी कबीरच्या कानाखाली ओढते, बस कर आता, मला या सगळ्याचा कंटाळा आला आहे, हे सगळं तू का करत आहे मला माहीत नाही, असं म्हणून कबीरच्या मुस्काटात मारते. आणि मग नंतर ती खीर पिऊन टाकते. पण कबीरचं ऐकत नाही. त्यामुळे आता सखीचं पुन्हा जीवन जे आहे ते पुन्हा आता संकटात आलेलं असतं. आता सखीने ते विष प्यालेले असते. सखी पुन्हा जीवन मृत्यूच्या ओढ्यात आता अडकलेली असते आणि तिच्या सरकारचा चेहराही तिच्या
तिच्यासमोर आलेला असतो. पुन्हा आता सखी सरकारसमोर तिच्या नाकातून रक्त येत असतं आणि बेशुद्ध पडते. आता पुढील भागामध्ये आता आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सखी मात्र ते औषध पिऊन बेशुद्ध झालेली असते. सरकार पुन्हा तिच्या रूपात आलेली असते. आता सगळ्यांना कळालेलं असतं की ही तेजस्विनी नसून सरकार आहे. आता खरी तेजस्विनी कुठे आहे, आता ती सगळ्यांसमोर येईल का? पुढील भागात आता जबरदस्त ट्विट्स आणि धमाकेदार भाग आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला कनेक्ट राहा. नवनवीन एपिसोड बघण्यासाठी चॅनलला लाईक करा.